सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दूध संघाची स्थापना केली. 1980 नंतर आपण पुढाकार घेऊन तालुक्यामध्ये दूध व्यवसाय वाढवला. आज तालुक्यात 9 लाख लिटर दूध उत्पादन होत आहे आणि आगामी काळामध्ये कमी गायींमध्ये जास्त दूध उत्पादन होण्यासाठी राजहंस दूध संघाच्या वतीनं 50 लिटर दूध उत्पादन करणाऱ्या क्षमतेच्या गायी निर्माण करण्याचा घेतलेला उपक्रम हा महाराष्ट्रासाठी मार्गदर्शक आणि दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी कृषी आणि महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी काढलेत. संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीनं मिशन 50 लिटर अंतर्गत कालवड संगोपन योजना कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी चेअरमन रणजितसिंह देशमुख हे होते. ज्येष्ठ संचालक लक्ष्मणराव कुटे, आर.बी. रहाणे, डॉक्टर जयश्रीताई थोरात, मुंबई व्हेटरनरी विद्यापीठाचे माननीय डॉक्टर अब्दुल समद तसेच उदय तिवारी, संचालक विलास वरपे, विलास कवडे, संतोष मांडेकर, बादशाह वाळुंज, भास्करराव सिनारे तसेच विक्रम थोरात, संजय पोकळे, बबन कुराडे, तुकाराम दातीर तसेच रवींद्र रोह, डॉक्टर प्रमोद पावसे, कार्यकारी संचालक डॉक्टर सुजित खिलारी, मोहनराव करंजकर, डॉक्टर संतोष गव्हाणे, कारगिल फीडचे भंडारी आदींसह विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर अब्दुल समद, उदय तिवारी, डॉक्टर परीक्षित देशमुख, विक्रम भंडारी, विजय विश्वकर्मा यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे स्वागत डॉक्टर प्रमोद पावसे यांनी केले. प्रास्ताविक कार्यकारी संचालक डॉक्टर सुजित खिलारी यांनी केले. ॲडव्होकेट जोंधळे यांनी सूत्रसंचालन केले तर विलास कवडे यांनी आभार मानले. या प्रसंगी तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी, विविध दूध सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दूध संघामार्फत मिशन 50 अंतर्गत कालवडी संगोपन योजनेसाठी उपस्थित आपल्या सर्वांचे नेते मान्य थोरात साहेब, दूध संघाचे चेअरमन मान्य देशमुख साहेब, दूध संघाचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक रहाणे साहेब व सर्व सन्मान्य व्यासपीठ तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला जे वक्ते लाभलेले आहेत ते डॉक्टर समद सर, उदय तिवारी सर व उपस्थित सर्व दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व सचिव. या ठिकाणी हा कार्यक्रम आताच आपल्याला डॉक्टर पावसे साहेबांनी सांगितलं की मिशन 50 काय आहे आणि त्यानंतर काय होणार आहे. तर आज जे आपलं संकलन आहे, आज आपण 3,60,000 लिटर दैनंदिन संकलन करत आहोत आणि मिशन 50 जर झालं, आपलं 2 वर्षात जर अचिव्हमेंट झालं तर आपलं संकलन कमीत कमी 1.5 ते 2 लाख लिटरने वाढणार आहे. म्हणजे आपण 5 लाख लिटरच्या टार्गेटवर संकलन करण्याच्या उद्देशाने आपण हा मिशन 50चा प्रोग्राम राबवलेला आहे. परंतु 5 लाख लिटर होत असताना ज्या काही स्थानिक अडचणी असतात आपल्याला संकलनामध्ये, त्याच्यावर मी 1-2 मिनिट आपलं घेणार आहोत. तर या ठिकाणी जे संस्थेचे सचिव असतील किंवा काही पदाधिकारी असतील त्यांना मी विनंती करत की आपलं जे संकलन आहे हे संकलन 100% दोन्ही वेळेस झालं पाहिजे. आता रेशो शासनाने पूर्वी निश्चित केला होता, 60-40चा रेशो आहे. सकाळी 60% संकलन झालं पाहिजे, सायंकाळी 40% संकलन झालं पाहिजे. परंतु आपल्याकडे तो रेशो अजून 70-30चाच रेशो आहे. तो आपल्याला 50-50 झाला पाहिजे. म्हणजे सकाळी 50% संकलन आणि सायंकाळी 50% संकलन झालं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की शेळं दूध जर आपल्याकडे आलं तर शेळ्या दुधामध्ये बॅक्टेरियल काउंट वाढतो. बॅक्टेरियल काउंट वाढला का दुधाचा जो टिकण्याची क्षमता आहे ती टिकण्याची क्षमता कमी होती, त्या दुधाची गुणवत्ता कमी होते आणि बॅक्टेरियल काउंट वाढल्यामुळे दूध नाशण्याचं प्रमाण वाढू शकतं. म्हणून आपल्याला आता क्वालिटीवर देखील काम करावं लागणार आहे. ही सर्व जबाबदारी आपल्या संस्था पातळीवर सचिव आणि त्या संस्थेच्या पंच कमिटीची जबाबदारी वाढणार आहे. आता हे संकलन आपल्याला 2 टाइम करण्यासाठी उत्पादकांना देखील काही मार्गदर्शन करावं लागणार आहे. त्याचे नफे तोटे, फायदे तोटे आपल्याला समजून सांगावं लागतील. हे होत असताना दुसऱ्या बाजूला जर आपण उत्पादकांच्या गोठ्यावर जर गेलो, मी स्वतः काही ठिकाणी गेलो, आपले डॉक्टर मंडळी जात असतात, तर गोठ्यावर जर गेलो तर आज बहुतांशी शेतकऱ्याकडे मिल्किंग मशीन आहे आणि मिल्किंग मशीनच्या साहाय्याने जर आपण दूध काढत असाल तर त्या मिल्किंग मशीन आपण दोन्ही टाइम त्याचं क्लिनिंग केलं पाहिजे. तर क्लिनिंग करत असताना आपण मिल्किंग मशीनचं क्लिनिंग करत असताना त्याला गरम पाण्याने आणि लिक्विड सोपने
ते मिल्किंग मशीन दोन्ही वेळेस स्वच्छ केलं पाहिजे. आज काही शेतकरी सांगताय, या ठिकाणी डॉक्टर जयश्रीताई थोरात यांचं आगमन झालं. मी सर्व संचालक मंडळाच्या वतीने त्यांचं देखील स्वागत करतो. एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्रीताई थोरात यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं संगमनेर दूध संघाच्या वतीने सर्व संचालक मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत. तर मिल्किंग मशीनची क्लिनिंग हा एक फार मोठा घटक आहे. हा शेतकऱ्याच्या गोठ्यावरती होणार आहे. त्यानंतर ज्यावेळेस दूध डेअरीवर येणार आहे, डेअरीवर आल्यानंतर त्या संस्थेने त्याचं दोन्ही वेळेचं चेकिंग केलं पाहिजे. फॅट एसएनएफ चेक झाल्यानंतर ज्यावेळेस आपण दूध मशीनमध्ये लावणार आहोत, त्या मशीनची क्लिनिंग देखील प्रॉपर व्हायला पाहिजे. त्यानंतर ज्यावेळेस आपला टँकर येतो आणि टँकरमध्ये दूध शिफ्ट केलं जातं, त्यावेळेस देखील त्या दुधाचं टेम्परेचर किती आहे हे तपासलं पाहिजे. तर बल्क कूलरमधून टँकरमध्ये दूध शिफ्ट होताना कमीत कमी आजच्या उन्हाळ्याच्या दिवसात आणि हिवाळ्यात देखील 4 डिग्री सेंटीग्रेड त्या दुधाचं तापमान असलं पाहिजे. 4 डिग्री सेंटीग्रेड जोपर्यंत तापमान येत नाही तोपर्यंत दूध आपण टँकरमध्ये डिस्पॅच करायचं नाहीये. ज्यावेळेस टँकरमध्ये दूध डिस्पॅच होईल त्यानंतर त्या बल्क कूलरची क्लिनिंग उद्घाटन ज्यांच्या शुभ हस्ते पार पडलेले आहे ते आपले सर्वांचे मार्गदर्शक माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब, या ठिकाणी उपस्थित दूध संघाचे माजी चेअरमन आणि संचालक लक्ष्मणरावजी कुटे साहेब, इथं उपस्थित दूध संघाचे ज्येष्ठ संचालक माजी चेअरमन आर.बी. शेठ राणे साहेब, आत्ताच या ठिकाणी आलेल्या एकविरा फाउंडेशनच्या डॉक्टर जयश्री थोरात, त्याचबरोबर आजच्या आपल्या कार्यक्रमाला जे मार्गदर्शन करणार आहेत ते पंजाबहून ज्यांनी पंजाबची दुग्ध क्रांती ही अतिशय जवळून बघितलेली आहे, त्या क्रांतीमध्ये त्यांचा देखील वाटा राहिलेला आहे. आणि असे उदयजी तिवारी, त्याचबरोबर शास्त्रीय पद्धतीने जे आपल्याला संघाला मार्गदर्शन करतायत ते मुंबई वेटरनरी कॉलेजचे माजी प्रमुख आणि या क्षेत्रातले एक अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व, एक तज्ज्ञ व्यक्तिमत्व डॉक्टर अब्दुलजी समद सर, इथं उपस्थित दूध संघाचे आमचे सर्व संचालक मंडळ श्री ढोले साहेब, श्री विलासरावजी वरपे साहेब, त्याचबरोबर सर्व संचालक मंडळ आपले या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले सर्व काफ मिल्क रिप्लेसर या कंपनीचे श्री विजय कुमारजी विश्वकर्मा, त्याचबरोबर कारगिल फीड या कंपनीचे विक्रमजी भंडारी, एबीएस कंपनीचे ज्यांनी आता मगाशी आपल्याला मार्गदर्शन केलं ते डॉक्टर परीक्षित देशमुख, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित दूध संघाचे एमडी डॉक्टर खिलारी, डॉक्टर पी.बी. पावसे, सर्व उपस्थित सर्व प्रमुख, सर्व सहकारात काम करणारे सर्व पदाधिकारी, सर्व डेअरींचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सचिव, संचालक मंडळ, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे खऱ्या अर्थाने जे केंद्रबिंदू आहेत ते आपले सर्व दूध उत्पादक. आणि आजच्या कार्यक्रमाचं एक विशेष आहे की दूध उत्पादक येताना आपल्या सर्व आमच्या महिला भगिनींना पण बरोबर घेऊन आलेले आहेत, म्हणजे जोडीने कार्यक्रमाला आलेले आहेत सर्व आमचे उत्पादक. आणि खऱ्या अर्थानं दूध धंद्याच्या आधारस्तंभच आमच्या या महिला भगिनी आहेत. खरं कष्ट, खरं काम या महिला भगिनी आपल्या गोठ्यामध्ये करत असतात. आपल्या घरगाड्याचा खऱ्या अर्थाने कासरा त्यांच्याच हातात असतो आणि गृह खातं पण आपण त्यांनाच दिलेलं आहे. आपण गृह खात्याचे मंत्री म्हणतो ना आपण, तसं गृह खातं ज्यांच्याकडे असलेले सर्व इथं उपस्थित सर्व दूध उत्पादक, सर्व आमच्या महिला भगिनी, बंधू आणि भगिनींना आज या ठिकाणी आपण मिशन 50L अंतर्गत कालवड संगोपन योजनेचं उद्घाटन या ठिकाणी करतो. आता मिशन 50L काय ही संकल्पना आपण पहिले समजून घेऊ. मिशन 50L म्हणजे मिशन 50 लिटर, 50 लिटर शेतकऱ्याच्या दारामध्ये, शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये 50 लिटरची गाय निर्माण करायची. हे या मिशनचं आपलं मिशन आहे, हे आपलं उद्दिष्ट आहे. 50 लिटरची गाय आपल्या दारात पुढच्या काळात येणाऱ्या असली पाहिजे.
ह्याला थोडा काळ जाणार आहे, 5, 7, 8 वर्ष लागणार आहे. हे काय लगेच एका रात्रीतून होणारं काम नाही. पण या मिशनची सुरुवात आपण 9-10 महिन्यापूर्वीच मागच्या वर्षी आपण त्या ठिकाणी त्याची सुरुवात केली होती. आता काहींची आमची चर्चा झाली, आता 50 लिटरच्या गायी तयार होणार, एवढ्या मोठमोठ्या गाया असणार, ह्या आजारी पडायचं प्रमाण जास्त असणार, हे आपल्याला सांभाळणं शक्य होणार आहे का? तर मला यामध्ये सांगायचं आहे की आपण जरी हे नाही केलं तरी जगात हे सर्व चालू आहे. युरोपियन देश आहे, आज युरोपमध्ये आपण जर गेलं तर तिथं 50, 60, 70 लिटरच्या गायी तुम्हाला बघायला मिळेल. सिमेंटचा वापर आपण या गायांमध्ये सगळा केला. इम्पोर्टेड आणि सॉर्टेड, म्हणजे इम्पोर्टेड तर आहेच आणि सॉर्टेड आहे, म्हणजे फक्त कालवडच जन्माला येत आले. तर हा आमचा पहिला टप्पा होता. आता गेल्या 10-11 महिन्यापासून हे चालू आहे. आता दुसरा टप्पा याचा सुरू होतोय आणि तो म्हणजे जरा आवाज इकडं काय कसं केलं तर त्याच्यामध्ये दुसरा टप्पा म्हणजे या गायांपासून आता कालवडी जन्माला सुरुवात झालेली आहे आणि ह्या ज्या कालवडी जन्मत आहेत ह्या अतिशय उच्च प्रतीच्या आहेत. खूप चांगली दूध क्षमता असलेल्या या कालवडी त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून नुसत्या उच्च क्षमता असून उपयोग नाहीये, त्याचं संगोपन पण त्या पद्धतीने झालं पाहिजे तर त्या दूध देणार आहे. नाही तर क्षमता 40 लिटरची आहे, पण जर सांभाळ नीट नाही झाला, संगोपन नीट नाही झालं तर ती 15-20 लिटर देणार आहे. आणि म्हणून हा जो दुसरा टप्पा आहे अतिशय महत्वपूर्ण, कालवड संगोपन आपण या योजना आपण या ठिकाणी ही सुरू केलेली आहे. त्याचा हा दुसरा टप्पा आपण या खऱ्या अर्थाने सुरुवात करत आहोत. आता या टप्प्यामध्ये आपल्याला कालवड संगोपनामध्ये अनेक बदल करावे लागणार आहे. तर की जी आपली पारंपरिक पद्धत आहे, ज्या संकल्पना आहेत ह्या आपल्याला खरं मुळात पहिले बदलावं लागणार आहे. आता कालवड आपण म्हणतो की कालवड आपण तर पहिली 1-1.5 महिने तिला पाणीच पाजत नाही. कालवडीला 3-4 दिवशी तिला समोर पाणी पाहिजे, तिला पाणी पिलं. शेवटी शरीर आहे, शरीराला पाण्याची गरज आहे. तुम्ही तिच्या 3ऱ्या दिवशी तिच्या समोर तिला पाणी द्यायला सुरुवात केली पाहिजे पिण्यासाठी. नंतर आता दूध तर आपण पाजतो 3 महिन्यापर्यंत दूधच पाजतो हे आहे आपल्याला. आता त्याच्या पुढे जाऊन मिल्क रिप्लेसर आलेले आहेत, म्हणजे मिल्क रिप्लेसर ही पावडर आलेली. तर सर्वल कंपनीचे आहेत, फ्रान्सची कंपनी आहे. सर्वल म्हणजे फ्रान्सची कंपनी आहे. अजून एक कंपनी इथं शिल्स म्हणून आहे, ती नेदरलँडची कंपनी आहे. ते मिल्क रिप्लेसर या लोकांनी आणलेले आहेत. ती दुधाच्या पावडर पासूनच बनलेलं पावडर आहे ती, पण त्याच्यात दुधात जे घटक असतात ते सर्व आहेतच, पण त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फॅट्स जास्त ऍड केलेले, जेणेकरून त्या कालवडींचं वजन चांगल्या पद्धतीने वाढून त्याची चांगली ग्रोथ होईल. तर ही संकल्पना मिल्क रिप्लेसर ही एक संकल्पना आपल्याला पुढच्या काळात ही आणावं लागणार आहे. याची सुरुवात आपण त्या ठिकाणी केलेली आहे. आता इथं कारगिलचे भंडारी साहेब बसलेले, त्यांचं काप स्टार्टर येतं. काप स्टार्टर म्हणजे खाद्यच आहे, ते कांडी खाद्य बारीक एवढं असतं. तर आपण म्हणतो कालवडीला 2 महिन्यानंतर खाऊ घातलं पाहिजे, 3 महिन्यानंतर घातलं पाहिजे, तोपर्यंत दूधच पाजलं पाहिजे. तर काप स्टार्टर तुम्हाला सांगतो 3-4 दिवशी त्या कालवडीच्या समोर ठेवलं पाहिजे. खाद्य कांडी 4थ्या दिवशी तिच्या समोर गेली पाहिजे आणि ती सुरुवातीला काही लगेच सगळं खाणार नाही, ती चाटायला सुरुवात करेल, हळूहळू खाईल. तर ती जेवढं खाईल तेवढी तिच्या पोटाची वाढ, पोटाची वाढ ते त्यामध्ये होणार आहे. आपण ते बुकलेट छापलेले पुस्तक ते वाटले का त्यांना सगळ्यांनी, त्याच्यामध्ये त्याचा फोटो. मिशन 50L अंतर्गत कालवड संगोपन योजना 2025-26च्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष संस्थेचे चेअरमन रणजित देशमुख, आरबी कहाणे, लक्ष्मीराव जित्ते, डॉक्टर जयश्री थोरात, डॉक्टर उदयजी तिवारी, नॅशनल कोऑर्डिनेटर पंजाबचे ते डॉक्टर अब्दुल समदजी, डॉक्टर विजय कुमारजी विश्वकर्मा, डॉक्टर परीक्षित देशमुख, विक्रमजी भंडारी, आपलं सर्व संचालक मंडळ. आपलं तुमचा वैचार जात आहे. त्याचप्रमाणे सर्व आपले कार्यकारी संचालक डॉक्टर सुजित खिलारी आणि सर्व आपले कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, संस्थेचे सर्व सचिव आणि सर्व बंधू आणि भगिनी, आपल्या दूध संघानं डॉक्टर रणजित देशमुख यांनी अत्यंत एक चांगला कार्यक्रम हा घेतलेला आहे. तो म्हणजे मिशन 50.
अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे. आपलं ध्येय ठरवणारा कार्यक्रम आहे. कसं पुढे जायचं हे विचार करणारा आणि त्या पद्धतीने कृती करणारा हा कार्यक्रम आहे. तर या कार्यक्रमाचं स्वागतच या निमित्तानं केलं पाहिजे. आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे आणि त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. आपण बरेच भाषणं आतापर्यंत ऐकले आता माझ्या, काही राहिलेत अजून एक दोन. थोडीशी काही चर्चा हे सुद्धा काही ही जी मंडळी बसलेली आहे दुधाच्या याच्यामधली, यांच्या काही शंका सुद्धा असू शकतात. डॉक्टर समद इथे आहेत आणि त्या शंकांचं निरसन सुद्धा त्या निमित्तानं करणं गरजेचं असतं. आपण भाषण करतो आणि मग आपण निघून जाणं, तर काही शंका हे असले तर थोडंसं नंतर थांबायचं. ज्याला शंका असेल त्यांना येऊन विचारायची, काही असेल तर बसायचं थोडा वेळ. डॉक्टर मी आपल्याकरता म्हणतोय की आपण थोडा वेळ बसले इथे आणि कोणाची काही शंका असेल या विषयांमधले, तर ती आपण समजावीत खुलासा करून घेतला पाहिजे असं माझं मत आहे. कारण ही नव्या योजना ज्यावेळेस घेतो आहोत आपण, बराच मोठा बदल त्यामध्ये येतो आहे, त्यावेळेस काही शंका निश्चितपणे निर्माण होऊ शकतात. खरं म्हणजे आपल्या दूध धंद्याला जवळपास जी वाटचाल आपली ती 50 वर्ष आपण पूर्ण करत आलो. मला आठवतं की दूध संघ आपला 78 साली स्थापन झालेला आहे आणि त्यावेळेसच नवी गाय म्हणून पंजाबमधून गाय आणल्या होत्या. मी सुद्धा बडोदा बँकेचं कर्ज घेऊन गाय आणली होती घरी, पंजाबमधून गाय आणल्या होत्या आणि अशी सुरुवात होती आपली. सुरुवातीला तिथून भाऊसाहेबांनी म्हणजे दहांनी, डॉक्टर अण्णासाहेब शिंदे माजी मंत्री केंद्राचे, प्रताप आपले पवार साहेब जे होते, आप्पासाहेब पवार, ते त्याचबरोबर मुरली कांचनचे. 24 तास संगमनेर. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार. आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं. विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा. नमस्कार, मी डॉक्टर अमित ढोले, MD आयुर्वेदा. माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या. तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे. आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले. मोबाईल नंबर 96 65 86 80 09 आणि 80 07 36 00 01. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 82 61 96 76 24.